बरोबर आहे ना माडी आवाज तुम्हालाही बरोबर आहे ना फक्त खरं सांगायचं आज कितवा दिवस आहे दुसरा दिवस आहे का चौथा दिवस आहे ना मग मला एक सांगा तुम्ही चौथ्या दिवसापर्यंत आले एवढा सुंदर पखवाज वाजवणारा माणूस महाराष्ट्रात नावलौकिक झालेला माणूस आहे अरे उत्तर महाराष्ट्रातल्या स्वर गंधर्वातली सर्व ज्ञानी गुणीजन महाराज मंडळी तुमच्या इथं गायनासाठी आलेली आहे सर्व काही चांगलं आहे साऊंड चांगला आहे मंडप चांगला आहे फक्त आता मला एकच उत्तर द्या आम्ही सर्व दिसतोय ना तुम्हाला बरोबर मी देखील राहू का असा अर्धा वर्धाने दिकरा ना सगळ्या दिकरा ना मला एकच म्हणायचं मी बी दिकी राहणू हे सर्वजण दिसत आहेत तुम्हाला असं त्यांनी वाट राहणार ना की मी बचत गट ना हप्ता वाटालेले बा तुम्ही चौथ्या दिवसापर्यंत कीर्तन ऐकतायत एकाहून एक महात्म्य कीर्तन करायला आहेत मला प्रश्न एक पडतोय एवढा सुंदर साऊंड एवढं वाजणं एवढं गायन अहो वेड्या माणसाची सुद्धा मान डोलेल पण तुमच्या टाड्या येत नाही हे मला खंत वाटतं तुम्ही असा टिकी टिकी दग राहत मनकडे ते गणपतीनं गाणं नाही का टुकमुक बघतोय चांगला आमच्या बापानं गणपती आणला मी गणपती नाही पण गणपती सारखा दिखास मी गणपती नाही पण गणपती सारखा दिखास मला पहिलेच का नाही सांगणार तुम्ही या बाया मोक्या करा एक लक्षात ठेवा कीर्तन ऐकताना जो माणूस हसतो तो सदाबहार जो माणूस प्रसंगानुसार आपली मनस्थिती आणि परिस्थितीचा आदरयुक्त सर्व काही गोष्टींची लहर दाखवतो तो दिलखुलास टाळी वाजणारा सदाबहार आणि सर्व ऐकी संजयनं तोंडच हालत नाही समजिलो एक नंबर न दुवाड खांडवी बा अहो 2 तासाच्या कीर्तनात ज्याचं तोंड हालत नाही त्याचं काय संसारात हालणार आहे का तो आणि घरी जाऊन काही शांतता आहे का अरे तुम न जात रूम तुमले पाडणं पडा ते सुद्धा पाडेल भेटावणी तुमले अपेक्षानं जगू नका राजे हो एक लक्षात ठेवा या कीर्तनात ज्यानं ज्यानं टाळी वाजवली त्याला एक फायदा होईल त्याला शुगर व्हानी बीपी व्हानी डायबिटीस व्हानी आणि ज्यानं कीर्तन ऐकताना टाळी वाजली नाही त्याला बीपी होईल शुगर होईल हातपाय चांगलाच राहते हो कीर्तनात टाळी वाजल्यानं फायदा आहे कीर्तनातली टाळी पापही कमी करते आणि रंगतही पातळ करते कीर्तनातली टाळी पापही जाडते अहो सांगितलं गेलंय ना कीर्तनात टाळी होय पातकांची होडी पाप जाणण्याचं हे साधन आहे आणि डॉक्टरांच्या हिशोबाने वैज्ञानिक लोकांच्या हिशोबाने टाळी वाजली का रक्त पातळ होत आणि जर आता इतकं सांगितल्यानंतर कोणी टाळी वाजली नाही आजूबाजूला देखील येवानं कोण वाजी राह ना का नाही वाजी राह ना एक बुक्का मग मुका का टाका मग त्यांना बरगडीच ना पाणी हो का पासूच ना पाणी हो पण विचार करायचा कारण जर तुम्ही हिंदू विचारानं इथं कीर्तन ऐकत असाल तर तुमची टाळी ही स्वाभिमानाची पाहिजे हो मग वाजाल ना तुम्ही कशी वाजाल अजूनही मी पुढे सांगतो ना अहो आपला खानदेश ना एवढा पण आहे कथा विली जा उमटीच पडतील अब्दुल अब्दुल मेरी माय को सांग देना गाय गोटे मी बांध देना कथा भी कोणता भी कोपराली जा कथा विली जा तुम्ही उमटीच पडतील पण जर कीर्तनात आनंद घ्यायचा असेल तर टाळी पखवाज अतिशय सुंदर झालं पाहिजे साऊंड सुंदर आहे फक्त लाईट कमी जास्त पडते तू मन तब्येतवर नको जाऊ इथला तिथला वोल्टेज कमी पडी ना बड्या वायरी काढला मन गया मग उताड दे मी फुल वोल्टेज दिसू पण नाराज व्हायचं टेन्शन नाही घ्यायचं कोणाकोणावर नाराज व्हाल तुम्ही मी त्याच्यासाठी सर्व गृहस्थी अभंग घेतलाय सर्व एकाहून एक महात्मे आहेत ना देव सांगणारी आहेत आणि मी जास्त देव सांगणारा बाबा मी समाज प्रबोधनावर बोलणारा माणूस मन कीर्तन माझा काटकोपराला देव सापडी घ्या तर सापडी घ्या मी समाज प्रबोधनावर बोलणारा माणूस आणि मला त्याच्याचमुळे मागणी मला एवढ्या घाई गडबडीत बोलवलं ना माझी तारीख बसत नव्हती काय नाका पलटावा तर काय फड्ड्या पलटावा ते त्यासले जीवले माहिती पण आनंद घ्या वाजवाल टाळी अजूनही ना
तुम्ही काय निवत आण पहिले नाही सांगते तर आमनागर दिदे साहेब हो आमने चुलत काकू आशिष गली मागिस्तान नाही बुवा जर निवत सांगाल फिरणार ना तरी आमने काकाला ब्लॅकमेल करत मी आज रांधावणी मी आज रांधावणी मी आज रांधावणी काय म्हणे तो अशी येडाचा आहे का मग करत देखतात नाही गेली मग नाही निवता देत फिरायला ना अरे मग त्याला आपला घर देऊ दे सडशे का चुलाले शे तर लगूनच अशी कुदी राही नाही ग तू जरासा धीर दम ठेव मी बोली बी राहणो नाही तर लगून उडीत न्या मुंगण्या मोगऱ्या दडा दड ठोकी राहणार तुम्ही पण आनंद घ्या जोरात काढी वा घोड ते कसरत करत नाही म्हणजे काट कसरतच ठेवत ते म्हणायला हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना स्वतःच्या जिभेला चटका देऊन कलियुगात एक एक शब्द खरा ठरावा म्हणून ज्या महात्म्याने पंचमवेद गाथा या महाराष्ट्राच्या भूमीला अर्पण केला त्या महात्म्याचं नाव जगद्गुरु तुकोबार आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा गृहस्थी जीवनातला अभंग आहे या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय देव मांडत नाहीत या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय संतही मांडत नाहीत जे नेहमी कीर्तन ऐकणारे विद्वान हुशार अति महापंडित ज्ञानी परम ज्ञानी ते म्हणतील महाराज मग कीर्तनात संत आणि देवा व्यतिरिक्त तर अभंगात काही राहत नाही आणि तुम्ही असं काय सांगता अहो हे माझं म्हणणंच नाही ज्या दिलदार माणसांनी वारकरी संप्रदायावरची निष्ठा ठेवणाऱ्या माणसांनी गाथ्याचं पारायण केलं असेल ना त्या पारायण करताना 17-18 अभंग असेत की स्वतःच्या पत्नीला तुकोबाराय हितगुज करतायत संवाद मांडतायत एक कर्तबगार माणसाच्या पत्नीत काय गुण पाहिजे एक सज्जन बाईच्या नवऱ्यात काय गुण पाहिजे सासऱ्याची नावाची जर लौकिक गावात किंमत असेल तर त्यांच्या सुनेत कोणते गुण पाहिजे एखाद्या माणसाची गावभर जर इमेज असेल तर त्याच्या धर्मपत्नीत कोणता लवलेश पाहिजे आणि ज्या घराण्याचं नाव गावात मोठं आहे तिथल्या माणसांचं आणि पत्नीचं मुलांचं ऐथंभूत साऱ्या घराण्याचं वागणं कसं पाहिजे ते या अभंगात लिहिलेलं आहे संवाद आहे तुकोबारायांच्या पत्नीचा जे आतापर्यंत आपल्या डोक्यात एकच आहे आपण जे ऐकून ठेवलंय ना की तुकोबारायांची पत्नी भांडखोर होती बुवा तुकोबारायांची पत्नी कटकट करायची बुवा तुकोबारायांची पत्नी नेहमीच दात्या करायची बुवा हेच ऐकलं ना आपण याच्या पलीकडे दुसरं काही ऐकलं मला एक सांगा तुकोबांची पत्नी कटकट करत होती तुकोबांची पत्नी भानगड करत होती तुकोबांची पत्नी दात्या करत होती मला खरं सांगायचं लपवायचं कोणी नाही कोणी बायको शांतता लागती राहिली नाही असं गुदू नका असा बेमका टाकेले का तुमले एक लक्षात ठेवा अरे प्रपंचाची ती रीतच आहे जसं दिसतं तसं नसतं म्हणून फसत ज्या बाईच्या नावाने आख्यांनी सांगितलं की ती भांडखोर होती ती नेहमी दात्या करायची तिचं प्रेम तुकोबाराय या अभंगात व्यथित मांडतायत तुकोबाराय आपल्या धर्मपत्नीला असं दुरून 4 बायांमध्ये पाहतात बसलेली आणि तुकोबाराय डोक्याला हात लावतात का हीच ती माझी आवली जी माझ्या मागे नेहमी कटकट करते दात्याच करते पण हिला जर असं 4 बायांमध्ये पाहिलं तर असं वाटतं किती गोड बोलते किती अप्रूप मानवलं ते हिच्याकडे पाहिलं तर असं वाटतं जणू काही गुलाबाचं फुल डुलतंय 4 बायांमध्ये जेव्हा बोलते तर सर्व बायांना बोलण्याच्या कलेत भुरळ पारते इतकी कोकिडी सारखी गोड बोलते पण इतकी मधुर बोलणारी बाई हिने जर माझा विना फेटा चिपड्या पाहिल्या काशी काही वरतूनच उतरवते की जिभेला हाडच ठेवत नाही बरं मला बोलते काही वाटत नाही तुकोबाराय सांगतात अगं आवली तुझा स्वभाव मला माहिती तू मवाड आहे प्रेमी आहे तुझ्या हृदयातला गारवा मला माहिती कारण का तू माझी अर्धांगी ना स्वतःच्या पत्नीबाबत जे माणूस आत्मविश्वासाने सांगू शकतो ऐकून घ्या सर्व बायांनो तुम्हाला तुमच्या सासूने ओळखलं नाही ना तुमच्या आईने ओळखलं नाही तुमच्या भावाने ओळखलं नाही ना तुमच्या दिराने ओळखलं नाही पण तुमच्याच माणसाने तुम्हाला इतकं ओळखलेलं आहे आणि बाई भाग्यवान ती म्हणावी की बाईच्या पश्चात जो माणूस पत्नीचं कौतुक करतो ना ती बाई भाग्यवान तोंडवर कौतुक करणं म्हणजे बेमकाट टाकेल रास तोंडवर कौतुक करायला काही चालत नाही
आपल्या पश्चात पतीने 4 लोकांमध्ये सांगावं नाही हो म्हणे कशी बी परिस्थिती होई, दुष्काळ पडणावी, खावाल घरमा काही हो नाही, पण म्हणे बाईने कधीच म्हणे बाजू उघडी पडू दिली नाही. त्या बाईला कोणत्याच महादेवावरती पाणी टाकायची गरज नाही. जिचा महादेवच अंतःकरणापासून खुश आहे, तिला मंदिरातला महादेवाशी काय घेणं आहे. पण बहिणी मंदिर ना बी बिजाडशात आणि घर नाले कुताडशात तसं नाही करा. भलेच मंदिर नाल बिजाड नका पण घर नान काय जिल्या. मी खूपदा विनोद टाळण्याचा प्रयत्न करतो पण ते असा दणकीन होईच जातच. पण बऱ्याच तुकोबरा आपल्या धर्मपत्नीकडे पाहतात, अगं कधी माझ्यासोबत कोण आलंय, दीर जीट भले फुले नाते गोत वारकरी टाडकरी पाय ना. ही लोक सहज नाही आपल्या पायरीला पाय लावा. ही लोक रिकामचोट नाही आहेत. अगं कोणाच्याच घरी कोणी जाणार नाही. काय येतात आपल्याकडे लोक, कशासाठी आपल्या पायरीला पाय लावतात. काही लोक देवपूजा करतात तर काही लोक आपल्या घरी नृत्य काढतात. कशासाठी काढतात. आपण देवाला बसतो, देवाला पुजतो, देवावर प्रेम करतो, आपण देवाचे झालेलो आहोत आणि देव आपलासा झालेला आहे म्हणून आपल्या पायरीला पाय लावतात ना. काय रिकामचोट एका कोण घरा येते आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. पण पाहिना येणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा अभाव प्रभाव. तुला काय वाटतं हे रिकामचोट आहेत, मुद्दाम आपल्या घरी येतात. श्रीमंतीवरती परिस्थितीवरती भारी नको भरू. ज्यांच्या घरातनं सोन्याचं धूर निघतं तिथं कुत्र पायरी चढत नाही. इथं माणसं येत आहेत, त्यांचा अभाव प्रभाव ओळख. आणि ज्या बाईला अभाव प्रभाव ओळखता येतो ना तिचा माणूस कधीच घरातलं टेन्शन घेत नाही. या माणसाला घरात शांतता आहे का, उभ्याच लागेल वा असं जर देख नव्हे ना. जो माणूस गरमा पाहुणा पटेल राहणार का घडी घडी चुला पाजास ते समजिले गेले घरमा अजून बाईवर विश्वास नाही. अहो दाई दाई चुला पाजाई राहणार ना. नाही तर काही काही माणसं पाहुणा असले 4 ठेवान सांगतात आणि बाईला सांगतात एकदम व्यवस्थित ठेव बर का, म्हणजे अंदाज काढले पाहुणा घ्यात काय येईल इथं लाल पाणी पाजस बा. शब्दाने किंमत कळली जाते. आणि एकच तुकोबरा आपल्या पत्नीला सांगतात, अगं जी माणसं येतात त्यांचा अभाव प्रभाव ओळख. आपल्याला एक सूत्र शिकवलं गेलंय, अतिथी देवो भव. देवाच्या रूपाने कधी पांडुरंग आपल्या घरी येईल सांगता येणार नाही. पण उरलड उरलं बोलू नको, बोलून अपमान करू नको. श्रीजातीच्या बोलण्याला, श्रीजातीच्या हसण्याला, श्रीजातीच्या चालण्याला महत्व आहे. जर कर्तबगार माणसाची पत्नी हसताना चालताना बोलताना चुकली, घराण्याला नाही घराण्याशाहीला डाग लागतो. एका घराला नाही इकडची 21 नाही इकडची 21 42 कुडांचा सत्यानाश लागून जातो. श्रेयस ना तू जो येतो त्याला अपमान करते, जो त्याचा उरला बोलते डुरला बोलते. अगं ज्या माऊलींचं बोट धरून आपण संप्रदायात आलो ना त्या माऊलींनी एक सूत्र शिकवलंय, सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. पाऊस पडताना खडक नदी वा जमीन पाहत नाही. साधूचं घर आणि साधूच्या हृदय कापसाच्या झाडासारखं पाहिजे. शत्रूने हात लावला तरी नरम, प्रेमी माणसाने हात लावला तरी नरम. मग आपल्या घरी जी लोक येतील ना त्यांचा अपमान करू नको. नातं जोड देव तू सोयरा करी आता. आणि नातं जोडताना एक कर, हे सर्व विश्व आहे ना हे त्याने व्यापलेले देवासाठी झाले. ब्रह्मांड सोयरेन कोवड्या उत्तरे काय विचे. तुला काय भ्रम आहे का. ही लोक येतात, ही मुद्दाम येतात. आपण श्रीमंत आहेत म्हणून आपल्या घरी येतात, पाटीलकी म्हणून आपल्या घरी येतात, सावकारकी म्हणून आपल्या घरी येतात का. आपण पैसे पात्र जागा फुकाव. सावकारकीन पाटीलकीन देशमुखीन जहागिरी याच्यामुळे नाही आपल्या घरी लोक येत. मी जर गलीतनं उतरलो ना, माझ्या आजोबाच्या वयाची लोक मला रामकृष्ण हरी घालतात. मी 14 गावांचा जागीरदार आहे, पाटीलकी आहे, देशमुखी आहे म्हणून नाही. आणि हा भ्रम आहे सर्व्याकडे. धुळ्या जिल्ह्यात जा का, नंदुरबार जिल्ह्यात जा का, नाशिक जिल्ह्यात जा, अख्खा महाराष्ट्र भोवडी या. जिथं नवऱ्याने आणि सासऱ्याने गावभर किंमत कमवलेली असते ना तिथल्या बायांना असं आबूट असं तवायची जायला रास. त्यांना असं वाटतं हा अमरचा पाटा संपणारच नाही बा. अहो काही काही घरी माणसांच्या किरडेटीवरती सकाळी सकाळी लोक येतात.
कोणा संबंध जोडसवी पोऱ्याना म्हणीन येतील, कोणा वावरेसना दांगडो पाठावी म्हणीन येतील, कोणा व्यवहारनं काही अडचण होई म्हणीन येतील. सकाळी सकाळी राम पायठ्यात लोक आवाज देतात, ओ वहिनी साहेब, मालकीनबाई, सावकारीनबाई, पाटलीनबाई, उघडा ना दरवाजा, काय निजनात. माणसं किरडिटीवर आवाज देतात. याच्या पदव्या भेटतात ना माय मावल्या, तुम्हाला मोठी माय, दाखली माय, आबाई, ताई, आक्का, या सहज नाही भेटत. तुमच्या माणसाचं वागणं बाहेर त्या लेवलचं आहे, तुमच्या माणसाची किरडेट त्या लेवलची आहे. मग सकाळी सकाळी जेव्हा आवाज देतात ना, ओ वहिनी साहेब, माणसाच्या किरडेटीवरती घरी लोक येतात. आणि काही काही बाया दरवाजा उघडताना असं तोंड करतीस जसं भारत पाकिस्तान युद्ध लावाले हाईस बाई लागाय बुवा. दरवाजा उघडताना असा दरवाजा वाजना कुर्र कशी की लगेच त्या बाईनं तोंड देखो उघडामरी जायचं असले तीन आमनाच घर तर पडतील. या माणूसले निजू बी देतात नाही, उठू बी देतात नाही. आणि कितलासाठी फक्त एक सिंगलच्या ठेवासाठी. भाग्य माना की तुमच्या रामाच्या क्रेडिटीवर कोणीतरी चहा प्यायला येतंय. तुमले वहिनजी, ताईजी, माईजी, मोठी माय, धाकली माय, ताई, आक्का, पाटलीनबाई, सावकारीनबाई या पदव्या भेटतायत. विचारा एखाद्या विधवा आजीला, की आजीला विचारा, आजी जसं राम राज्य घेवी तसं बरं आहे ती माय, बहीण, ताई, मोठी माय, धाकली माय. कोणीच बोललं नाही. मी अशा 1000 बायांच्या मुलाखती घेऊन आलोय. वयस्कर, ज्येष्ठ, अनुभवी बाया ज्या संसारात नाव कमवण्यासाठी जन्माला आलेल्या असतात, त्या बाया एकच उत्तर देतात, महाराज जसं रामराज्य घेविना तसं गरमाया हादरनाल किंमत होई, पण मना जीवली किंमत नाही. मना राम गाया दे का शिया दे, पण मला त्यांना शिवाय जेवणले बटाडे नाही. म्हणून त्या रामाची किंमत ठेवा, म्हणून त्या रामाला जोपासा. तुम्ही माणसे या गोटले टाळ्या नका वाजा, बायासकडे अपेक्षा करा. ज्या 2-4 बाईसनी टाळ्या वाजत ना त्या खरोखर माणसेसनी टिपटी राहीना. आणि ज्या बाकीने बाईसनी वाजत नाही ना त्या मनकडे देखीच सांग, तुला काय माहिती, जसं बाशिंग सुटणं तसा मन माय. खरं सांगे, नवरा उशाना सापरा साप नाही, अहो मना पहिले कोबरा पडेल शे. नवरा उशाना सापरा बाई माले बी काल दी संध्याकाळ समजणं. आमनाच पोरे आमनी बाईला विचारे, मम्मी तुला मन पप्पा बद्दल काय वाटस? म्हणे गणच जनावरे दाखत म्हणे कोबरा. अहो कोबराच ना बाप भेट ना म्हणे माले. तवय माल समजणं मी बी कोबरा आहे बुवा. हाय आपल्यावरली ना काय बरं वाट असते. आणि सर्व गोष्टी आपल्यावरच लिहा, दुसऱ्याला बोलच्यात ना शिंगाड्या निघतील. आणि कोणा कोणा शिंगाड्यातले तोंडीशा. कधीही सूत्र आनंदाची मैफिल ज्या घर धकवतात ना, ज्या घर धकवतात ते माणसं कोणालाच दोष देत नाही, फक्त खाले मान घाली गर्द काढतस. आणि ज्यासल्या घरास वाटा पाडणार राहतस ना त्या वांद्रे असा कुदी कुदी उठतस. त्यासल्या काही नाही गई कितली उन्ही कितली. पण ज्याला घर निभवायचं आणि प्रगती करायची आहे ना, त्या माणसाला सर्व पोटात घालावं लागतं. नाही बी करेल हुई तो बी गुन्हा पोटमा घालना पडत. दाखला मोठा गठ्ठ आवरी सण. मोठी बाईना कोपर अंडीवर पुट्टीन, दाखली बाईना कोपर अंडीवर पुट्टीन. ज्याला माय बापनं नाव कमावणं ना त्याला अपराध पचांना पडतील. आणि ज्याला माय बापनं नाव बुडावणं ना त्याला तवच कुती सण वाला निघताय. वाला निघण्यासाठी प्रगती नाही करणी पडत, गरमा खे घालना पडस. आणि ज्या एकत्र मग काहीच कामे करतात नाही त्याच्या वाला निघेल अशी कोणती देवी प्रसन्न वस असा आडगा हे कामे करतोस त्या धडाधड कामे सुचतोस त्यासले. पण हे जर कुटुंब चालवण्यासाठी जर केलं ना, ज्या घरात भावाभावांचं चालतं, जावा जावांचं चालतं, तिथं पोरांची शिक्षणात आणि व्यवहारिक दृष्टीत प्रगती राहते. कारण वडील जे करती तया नाव धर्म ठेवते. माय बाबाचे गुण घेतात पोरं.
मग हे जे तुकोबराय सांगतात ना, अगं येतात ना लोक आपल्याकडे, तुला काय वाटतं पाटील की देशमुख म्हणून येतात लोक आपल्याकडे? याच्यामुळे नाही येत. मी जर गलीतनं उतरलो तर माझ्या आजोबाच्या वयाची लोक माझ्याकडे पाहून, चिपडे विना पाहून पायातनं बूट काढतात आणि मला रामकृष्ण हरी घालतात. मी 14 गावांचा जागीरदार आहे, पाटील आहे, देशमुख आहे, सावकाराचं पोरग आहे म्हणून नाही. माझ्याच आजोबाच्या वयाची लोक कमरापासून मला वाकून जेव्हा रामकृष्ण हरी घालतात ना, ती माझ्या बाप जाद्याची कमाई नाही, ती माझ्या संप्रदायाची कमाई आहे. म्हणून राम राम घालतात ना. आणि आहे ना महाराज संप्रदायाची कमाई. जे माणसं तुम्ही सर्व वारकरी काम करतात ना, तुम्ही कंट्रोल ना धान्य का, तुम्ही दोंडायचा मा फिरा, शिरपूरमा फिरा, धुयामा फिरा, फक्त अंगवर 50 रुपयानं वारकरी उपरणं राहू द्या. तुमना गाव माझ्या ना घर में सोनान दुःख निघसवी, तेल सुद्धा कोणी रामराम घालावणी, इथलं 50 रुपयानं उपरणवाला रामराम घालतील. ही आपली नाही, वारकरी संप्रदायाची किंमत आहे. आणि हे सूत्र तुकोबराय आपल्या पत्नीला सांगतात ना, अगं ज्या भूमीत आपण जिवंत आहेत ना, तोपर्यंत 70% लोक आपल्याबद्दल धुनच धोतील. नावं ठेवणारे मरत नाही. ज्यांना नावं ठेवली जातात त्यांचा इतिहास तयार होतो. मग बसतात, पुसतात, मानतात लांबची लोक आणि द्वेष आणि टिंगल करतात जवळची लोक. अगं याच भूमीत जर छत्रपती शिवाजी महाराज फक्त येणार आहेत एवढी जरी बातमी कळाली, पाटील, कुलकर्णी, देशमुख, राजे, रजवाडे, हुकुमजी, मुनिमजी पाय घड्या टाकतात आणि आपसात चर्चा करतात, राजे येणार आहेत, राजे आमच्याकडे येतील. पाटील, कुलकर्णी, देशमुख, पंडित, महापंडित सर्व चर्चा करतात आणि हवेच्या वेगानं इंद्रायणीच्या काठावरती घोडा येतो, अलगद लगाम ताणला जातो आणि भरलेल्या मंडळीत फक्त छत्रपती राजे एवढंच विचारतात, तुकोबांचं घर कुठे आहे? आणि मग लोक कुसबुस करायला लागतात. अरे नाही त्या तुक्याला अक्कल, पण कमीत कमी राजांना तर कळावं कोणाच्या घरी जाऊन कोणाच्या घरी नाही. पण एक भला माणूस दुरून सांगतो, राजा ते तुकोबांचं घर भगवी पताका आणि तुळशी वृंदावन. छत्रपती राजा घोड्यावरनं खाली उतरतो, पायातलं वाण काढून त्या मातीला दंडवत करतो, अनवाणी पायाने तुकोबरांच्या घरापर्यंत जातो, त्या तुळशी वृंदावनाला नमस्कार करतो, त्या पायरीवरती डोकं ठेवतो आणि एकच शब्द सांगतो, आऊसाहेब बुवा आहेत घरी? अगं तुला आऊसाहेब म्हणावं तो वेळा आहे का छत्रपती राजा? ज्याच्या मागे पुढे उजरे आणि मुजरे घालायला, त्याच्या डोक्यावर छत्री धरायला, त्याचं पायतन धरायला, त्याच्या घोड्यांचे लगाम धरायला, अगं असा राजा न बोलवता आपल्या घरी आला. काय जमिनी वाटल्या का पैसा शिंपडत आलो? आवली आपण काहीच दिलं नाही, फक्त वारकऱ्यांचं बोट धरून संप्रदायाचं तत्व जोडलं. प्रेम देणं आणि प्रेम घेणं हे ज्या घराण्याच्या बायांना आणि माणसांना जमतं, तिथं छत्रपती राजांसारखे माणसं न सांगता पायरीला पाय लावतात. माने पाचा रीता नोहे आरानुक ऐसी येती लोकप्रितीसाठी. आणि हे तुला आवडत नाही? हा संसार रूपी कुत्रा आवडतो का तुला? हा पोटही भरू देत नाही, भीकही मागू देत नाही, रडूही देत नाही आणि हसूही देत नाही. अगं आपल्याकडे वारकरी येतो, तो जेवतो, आपण त्याचं भजन करावं, पूजन करावं, एवढं तुकोबराय पत्नीबद्दल पत्नीला सांगतात. पण ज्या बाईला विठ्ठलच आवडत नाही आणि अष्टगंध बुक्काच आवडत नाही, निसर्गाचा नियम असा उलटा असतो. ज्या बाईला असं वाटत मन नवरा मायकरी पाहिजे बुवा, आणि ज्या बाईला असं वाटत मन नवरा पेताड पाहिजे बुवा, जसाल तसं भेटत नाही आणि त्यांनी तात पिटत नाही. जे बाई ना पहिले मायकरी माणूस पडेल तिला विचारा, काय ताई कसं चालणं? काही नाही रे बा, एक बी दिन अशी चवणी भाजी वत नाही, पठार रविवार असाच खाले निघ जात. म्हणजे जी बाई ना पहिले मायकरी माणूस पडेल तिला असं वाटत रविवार गाजाणणारा पाहिजे, आणि जी बहीण संध्याकाळी लेझिमकी राहणार तिला असं वाटत अहो मायकरी पाहिजे. जशाला तसं भेटत नाही आणि त्यांनी तर भेटत नाही. तुकोबरायांच्या नावाने अख्खा महाराष्ट्र पिजला गेला होता आणि त्यांच्या पत्नीला असं वाटत होतं काय काय तो विठ्ठल नको आणि अष्टगंधक बुक्का नको आणि तुमच्या वारकरी नको. तुकोबा बोलले, अगं वेड्यासारखी काय बोलते, वारकरी येत आहेत, आपल्याला मानपान सन्मान करावा लागेल.
विठ्ठलाचं रूप असं बस झालं. काय तुमच्या विठ्ठलाचं कौतुक करू नका. 3 महिन्यापासून एका लुगड्यावर आंघोळ करते, तुमच्या विठ्ठलाचे फुटलेत का? आणि विठ्ठलाचे फुटल्यानंतर जो माणूस हयातभर संताप करत नाही त्या माणसाच्या डोक्यात येतं. आणि संतापाच्या ललाटात जो माणूस कधीच बोलू शकणार नाही तो शब्द बोलले की तुका म्हणे रांडे ना आवडे भूषण. आपण ज्या घराण्यात आलो, घराण्याची रीत, घराण्याची प्रीत, इथं वारकरी येतात, भजन पूजन या घराण्याचा छंद आहे, हे आवडत नाही तुला? आणि हा संसार रूपी कुत्रा आवडतो ना? भीक मागू देतो ना, पोट भरू देतो ना, हसू देतो ना, रडू देतो. अगं याच संसारात वारकरी आला की तो जेवतो, आपण त्याला अष्टगंध बुक्का लावावा, त्याच्या चेहऱ्यावरचं आपण ललाटी पाहावी, त्या ललाटीतलं सुख, त्रिभुवनातलं नंदनवन सुख आपल्या पायरीपासून तर देवाऱ्यापर्यंत नांदताना दिसतं. हे आवडत नाही तुला? अगं वारकऱ्यांच्या मैफिलीतलं सुख आहे. आवलीला वारकऱ्यांच्या मैफिलीतलं सुख जेव्हा बोलले तुकोबा, वैष्णवा संग सुख वाटे जीवा वैष्णव